नमस्कार. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहोत. आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी डायरेक्ट फॉर्म्युले वगैरे अप्लाय नाही करतायत, तर थोडंसं याचं टेक्निक वेगळं आहे. त्याला सबस्टिट्यूशन म्हणतात. म्हणजे एक्स टेंडिंग टू पाय बाय 2 आहे. ह्याच्यासाठी काही फॉर्म्युला आपल्याकडे नाही आहे. एक्स टेंडिंग टू 0 असेल लिमिट तर साइन एक्स अपॉन एक्स किंवा टॅन एक्स अपॉन एक्स किंवा ई रेस टू एक्स, ए रेस टू एक्स ह्या सगळ्याचे फॉर्म्युले आहेत. पण त्या सगळ्या ठिकाणी एक्स टेंडिंग टू 0 आहे. एक्स टेंडिंग टू पाय बाय 2 असेल तर ते करता येणार नाही. बरं, डायरेक्ट पाय बाय 2 आपण जर सबस्टिट्यूट केलं तर कोसेक एक्स मायनस 1 आहे. कोसेक पाय बाय 2 म्हणजे किती येणार? 1. 1 मायनस 1, न्यूमरेटर 0 झाला. ठीक आहे, न्यूमरेटर 0 चालू शकतो. पण डिनॉमिनेटर पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 म्हणजे 0 होणार आहे. सो डिनॉमिनेटर 0 चालत नाही. म्हणजे डायरेक्ट व्हॅल्यू घातली तर लिमिट आपलं येणार नाही किंवा डज नॉट एक्झिस्ट असं आपल्याला म्हणावं लागेल. पण त्याच्यात थोडीशी आपल्याला ऍडजस्टमेंट करायची. म्हणजे पाय बाय 2 मायनस एक्स अशा टाईपचं. जेव्हा एक्स टेंडिंग टू पाय बाय 2 म्हणा, पाय बाय 6, पाय बाय 3 अशा टाईपची जेव्हा एक्झाम्पल्स येतात तेव्हा त्या एक्स टेंडिंग टू पाय बाय 2 ला जर आपण एक्स टेंडिंग टू 0 यामध्ये कन्वर्ट करू शकलो तर आपल्याला एक्स टेंडिंग टू 0 आणि मग साइन एक्स, ई रेस टू एक्स वगैरे जे काही फॉर्म्युले आहेत ते यूज करता येऊ शकतात. आता मग ते करायचं झालं तर काय करायला लागणार? की सबस्टिट्यूशन करावी लागते. जो डिनॉमिनेटर प्रॉब्लेमॅटिक आहे किंवा ज्याच्यामुळे डिनॉमिनेटरमध्ये 0 होते अशी टर्म आपण चेक करायची आणि त्या टर्मसाठी वेगळं काहीतरी व्हेरिएबल आपण इथे सबस्टिट्यूट करायचं. म्हणजे पाय बाय 2 मायनस एक्स हे काय होत आहे? 0 होत आहे ॲज एक्स टेंडिंग टू पाय बाय 2. हे टेक्निक आता आपण पहिल्यांदाच बघतोय की लिमिट आपण चेंज करू शकतो का एखाद्या एक्झाम्पलचं. कारण लिमिट दिलेलं आहे तर लिमिटिंग हे चेंज कसं काय करणार? तर आपण जर सबस्टिट्यूशन केली, हे जे व्हेरिएबल आहे एक्स हे व्हेरिएबल, या एक्स ह्या व्हेरिएबलच्या ऐवजी आपण दुसरं कुठलं तरी व्हेरिएबल वाय, टी म्हणा, के म्हणा, कुठलं तरी दुसरं व्हेरिएबल आणायचं आहे. आणि ते आणताना सबस्टिट्यूशन अशी करायची की ज्यामुळे डिनॉमिनेटर 0 होतं ती टर्म शक्यतो घ्यायची आणि त्या टर्मला वेगळं व्हेरिएबल म्हणून कन्सिडर करायचं. पण असं आहे की लिमिट हे कसं असणार आहे की ज्या व्हेरिएबलचं एक्सप्रेशन आहे त्याच व्हेरिएबलचं लिमिट आपल्याला द्यायला लागतं. म्हणजे एक्सप्रेशन इथे एक्स मध्ये आहे सगळं, म्हणून आपण एक्स टेंडिंग टू समथिंग असं आपण म्हटलेलं आहे. जर आपण याला सबस्टिट्यूट करून वेगळं व्हेरिएबल म्हटलं तर दोन एकत्र व्हेरिएबल आणि लिमिट कुठल्या तरी वेगळ्याच व्हेरिएबलचं केलंय असं चालत नाही. सगळं एकाच व्हेरिएबलमध्ये एक्सप्रेशन लागतं आपल्याला. तर आता ह्याला जर आपण वेगळं व्हेरिएबल म्हणून सबस्टिट्यूट केलं तर मात्र काय करायला लागेल की सगळीकडे ते व्हेरिएबल आपण यूज करणार. तर मग लिमिट एक्स टेंडिंग टू समथिंग असं आपल्याला ठेवून चालायचं नाही. ते लिमिटचा जो एक्स आहे तोही काय होतो? चेंज होतो. त्या व्हेरिएबलमध्ये कशा पद्धतीने चेंज होतो ते आपल्याला चेक करावं लागेल आणि ते लिमिट आपल्याला तिथे लिहावं लागेल. त्यामुळे इथे सुद्धा चेंज होणार आहे, या लिमिटच्या याच्यात सुद्धा चेंज होणार आहे. तर काही एक्झाम्पल्समध्ये असं येतं जिथे पाय बाय 2, पाय बाय 3, पाय किंवा पाय बाय 6 अशा पद्धतीची जी एक्झाम्पल्स आहेत त्या एक्झाम्पलमध्ये आपण सबस्टिट्यूशन हा कन्सेप्ट वापरणार आहोत. सो त्या संदर्भातलं हे एक्झाम्पल आहे. तर आता आपण पाय बाय 2 मायनस एक्सला काहीतरी वेगळं व्हेरिएबल घेणार आणि म्हटलं तसं व्हेरिएबल चेंज केलं की लिमिटचं व्हेरिएबल पण चेंज करावं लागतं. ते कसं चेंज करायचं ते आपोआप येईल तुम्हाला लक्षात. ते सोपं आहे. तर पाय बाय 2 मायनस एक्सला आपण दुसरं काहीतरी म्हणूया टी वगैरे. सो लेट अस कन्सिडर पाय बाय 2 मायनस एक्स इज इक्वल टू टी. पाय बाय 2 मायनस एक्स इज इक्वल टू टी लिहिलं तर इथे जिथे जिथे एक्स आहे तिथे टीच्या फॉर्ममध्ये सगळं आणावं लागेल. म्हटलं तसं दोन व्हेरिएबलमध्ये एक्सप्रेशन ठेवून लिमिट कुठल्या तरी व्हेरिएबलचं काढणं असं लिमिट येणार नाही. मग ते कॉन्स्टंट होऊन जातील व्हेरिएबल, तर तसं नाही आहे. त्यामुळे हा एक्स इथे चालणार नाही. मग एक्सच्या ऐवजी टीच्या फॉर्ममध्ये काय घालायचं तेही आपल्याला लक्षात करावं लागेल. सो पाय बाय 2 मायनस एक्सच्या ऐवजी आपण टी हे व्हेरिएबल यूज करणार. सो एक्सची व्हॅल्यू काय आहे ते आपण ह्याच्यावरनं काढूया. देअरफॉर मायनस एक्स इज इक्वल टू टी मायनस पाय बाय 2. टी मायनस पाय, पण मायनस एक्स नाही ना, इथे प्लस एक्स आहे. मग प्लस एक्सची व्हॅल्यू काय येईल? देअरफॉर एक्स इज इक्वल टू टी मायनस होईल आणि पाय बाय 2 प्लस होईल. पाय बाय 2 मायनस टी. सो एक्सची व्हॅल्यू काय मिळाली? पाय बाय 2 मायनस टी. आता लिमिट एक्स टेंडिंग टू पाय बाय 2 होतं, त्याच्याऐवजी लिमिट टी टेंडिंग टू समथिंग लिहावं लागेल. मग ते काय होईल ते बघूया. मग ॲज एक्स टेंडिंग टू पाय बाय 2 इथे लिमिट हे होतं ॲज एक्स टेंडिंग टू पाय बाय 2. एक्स टेंडिंग टू पाय बाय 2 म्हणजे एक्सच्या जागी जर पाय बाय 2 घातलं तर टीची व्हॅल्यू काय होईल? टी इज इक्वल टू देन टी विल टेंड टू 0.
हे का डायरेक्टली म्हटलं कारण x ची व्हॅल्यू जर π/2 ॲज एक्सटेंडिंग टू π/2 म्हणजे π/2 जर x मध्ये आपण सबस्टिट्यूट केले, इथे x च्या तिथे ठेवले तर π/2 मायनस π/2 म्हणजे ह्याला 0, देन t विल बी टेंड टू 0 म्हणजे t कुठे जाईल 0 कडे टेंड होणार आहे. सो आपल्याला नवीन लिमिट मिळालं, नवीन व्हेरिएबल, नवीन जे काही एक्सप्रेशन आहे लिमिटचं ते वेगळ्या व्हेरिएबल मध्ये मिळालं, ते सगळं सॉल्व्ह करायचं आणि नंतर त्याचं फायनल आन्सर आपल्याला मिळणार. सो आपल्याला x टेंडिंग टू π/2 मध्ये कुठलेच फॉर्म्युले किंवा काही ऍडजस्ट करता येत नाही. डायरेक्ट व्हॅल्यू काही ठिकाणी डायरेक्ट व्हॅल्यू घालू शकतो जर डिनॉमिनेटर 0 येत नसेल तर, पण इथे तोही आपल्याला पर्याय नव्हता कारण डिनॉमिनेटर 0 येतो डायरेक्ट व्हॅल्यू घातली तर. सो आपल्याला काहीतरी ऍडजस्टमेंट करावी लागेल. तर ती अशा टाईपची ऍडजस्टमेंट असते. त्या लक्षात ठेवा, जो 0 आणणारा हे असतं त्याला आपण टी किंवा वाय किंवा व्हेरिएबल वेगळं यूज करायचं, त्याच्यावरून असलेल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय तयार होईल ती काढून घ्यायची आणि लिमिट जे आपल्याला दिलेलं आहे त्याच्याऐवजी नव्या व्हेरिएबलचं लिमिट काय येणार आहे ते पण तिथे काढून घ्यायचं. त्याच्यासाठी x ची ही व्हॅल्यू त्या एक्सप्रेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची आणि त्यावरून ती तुम्हाला नव्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय कुठे टेंड होते कुठे जाते हे तुम्हाला. सो आता आपल्याला लिमिट टी टेंडिंग टू 0 कळलंय. आपण एक्सच्या फॉर्म मधलं जे काही एक्सप्रेशन होतं ते टीच्या फॉर्म मध्ये आणलंय. आता पुन्हा आपण लिमिट लिहिणार आणि ते आता टीच्या फॉर्म मध्ये सगळं लिहिणार. सो लिमिट थोडंसं वेगळं होणार आहे आता टी ह्या व्हेरिएबल मध्ये. तर लिमिट आता एक्स टेंडिंग टू नाही, टी टेंडिंग टू 0. आता टी टेंडिंग टू 0 आलं की मग काही फॉर्म्युले वगैरे इथे अप्लाय करता येऊ शकतात, कारण टी टेंडिंग म्हणजे व्हेरिएबल टेंडिंग टू 0 असेल तर फॉर्म्युले अप्लाय करता येतात. काय काय येणार आहे कोसेक. आता एक्स नाही लिहिणार आपण कारण आता टीच्या फॉर्म मध्ये आणलंय. मग एक्सच्या ऐवजी एक्सची व्हॅल्यू काय आली तर π/2 मायनस टी. सो अँगल झाला π/2 मायनस टी आणि हे -1 अपॉन या सगळ्यासाठी आपण टी व्हॅल्यू घातली आहे त्यामुळे t². सो कोसेक π/2 मायनस टी -1 अपॉन t². आता ट्रिग्नॉमेट्रीच्या फॉर्म्युल्यामध्ये किंवा ट्रिग्नॉमेट्री जर आली लिमिटमध्ये कुठे तर असं डायरेक्ट फॉर्म्युले पण कधी कधी अप्लाय करता येत नाही, कारण ते साईन किंवा टॅन असतं, e⁻x असतं, e⁻x असतं, तर आपल्याकडे ॲज टी टेंडिंग टू 0 फॉर्म्युले आहेत. पण ट्रिग्नॉमेट्रीमध्ये बरेचदा काहीतरी आधी ॲडजस्टमेंट करावी लागते. कधी डबल अँगलचे फॉर्म्युले, कधी ॲडिशन ऑफ अँगलचे फॉर्म्युले हे यूज करून जो लिमिटचा फॉर्म्युला आहे त्याच्या फॉर्ममध्ये आणावं लागतं. आता कोसेकसाठी फॉर्म्युला नाही, साईनसाठी फॉर्म्युला आहे. आणि कोसेक आणि साईनचं रिलेशन माहिती आहे आपल्याला, ते आपण साईनमध्ये आधी कन्वर्ट करून घेणारच आहोत. मग पुढे कुठे आणखी फॉर्म्युला लागला ट्रिग्नॉमेट्रीचा तर तो आपल्याला यूज करावा लागेल. सो आधी आपण कोसेकचं साईनमध्ये करून घेऊ. लिमिट टी टेंडिंग टू 0. कोसेक म्हणजे काय 1/sin. सो 1 अँगल तोच राहणार साईन π/2 मायनस टी आणि -1 हा सगळा न्यूमरेटर आहे आणि डिनॉमिनेटर आहे t². आता न्यूमरेटर मध्ये एकालाच डिनॉमिनेटर आहे एकाला नाही, तर आपण तो डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचा आहे. सो दॅट विल बिकम लिमिट टी टेंडिंग टू 0 1 मायनस याने याला मल्टिप्लाय करायला लागेल साइन π/2 मायनस टी अपॉन सगळ्याचं डिनॉमिनेटर सेम झाला म्हणजे साइन π/2 मायनस टी. हा सगळ्याला डिनॉमिनेटर सेम झाला, आपण या दोन टर्मचा सेम करून घेतला. अपॉन t² आहे. पुन्हा a अपॉन b अपॉन c असेल तर आपण काय लिहितो a अपॉन b c लिहितो, त्यामुळे t² आपण तिथे घेऊया, विच इज इक्वल टू लिमिट टी टेंडिंग टू 0. आता x नाही येणार कुठेही, आपण त्याला t मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. टी टेंडिंग टू 0 1 मायनस साइन π/2 मायनस टी अपॉन t² इंटू साइन π/2 मायनस टी. अशा फॉर्म मध्ये आता ते आलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की 1 मायनस साइन यासाठी काही फॉर्म्युला आहे का बघायचा, कारण 1 मायनस साइनचा फॉर्म्युला जर आपल्याला इथे मिळाला, कारण आता इथे असं डायरेक्ट साइन कॅन्सल होणार नाहीये, तो तसाच राहणार आहे डिनॉमिनेटर. ठीक आहे, साइन π/2 मायनस टी आहे, त्याला आपण काहीतरी अजून एखादा हे घेऊन टी टेंडिंग टू 0 हा फॉर्म्युला वापरून ते करता येईल, त्याचं काहीतरी ऍडजस्टमेंट करता येईल. तर 1 मायनस साइन π/2 मायनस टी आहे, त्यासाठी आपल्याला कुठल्या डबल अँगलचा किंवा ट्रिपल अँगल ॲडिशन ऑफ अँगलचा कुठला फॉर्म्युला असेल तर तो यूज करायचा आहे. आता डायरेक्ट आपण जर 1 मायनस साइन टीला तर cos 2x चा एक फॉर्म्युला आहे ना, तो जर यूज करायचा आला
तर अँगल π/2 - t तसाच राहील आणि इथे π/2 - t ऍडजस्ट करणं कठीण जाईल, कारण π/2 - t डिनॉमिनेटरला लागतं ना, तरच तो फॉर्म्युला यूज करता येतो वगैरे सगळं. त्यामुळे π/2 - t न घेता नुसता t असा जर अँगल आला तर आपल्याला जास्त सोपं पडेल. तो आणण्यासाठी आता पुन्हा 10वीतले काही टर्म्स आपण यूज करणार आहोत. तुम्हाला आठवत असेल तर sin π/2 - θ = काय होतं, cos θ. sin π/2 - θ हा अँगल असेल तर त्याचा कॉस मध्ये कन्वर्ट करताना काय होतं cos θ. हे दोन्ही अँगल सेम असतात म्हणून. तर ह्या π/2 - t अशा टाईपचा दिसतोय ना, तो थोडा मोठा आहे, त्याच्यात अँगल ऍडजस्ट करणं नंतर कठीण जाईल, कारण त्याला साईनला डिनॉमिनेटर मध्ये 30 टर्म लागते ना सगळे. तर ही ऍडिशन सबट्रॅक्शन वाली टर्म आणणं कठीण असतं. मल्टिप्लिकेशनचं सोपं असतं, मल्टिप्लाय आणि डिव्हाइड केलं किती टर्म आपल्याला, कुठलीही टर्म आपल्याला तिथे हवी ती ऍडजस्ट करता येते. पण π/2 - t ऍडजस्ट करणं कठीण जाईल, म्हणून आपण सिंपल अँगल आणूया. sin π/2 - θ काय असतं, cos θ असतं. तर ह्या सगळ्यासाठी sin π/2 - θ ऐवजी काय लिहू शकतो आपण, cos t. sin π/2 - t आहे ना, सो cos t होईल. लिमिट. बरेचदा हे असे उलटे सुलटे असे सारखे फॉर्म्युले यूज करून नंतर लिमिटच्या कुठल्या फॉर्म्युल्यात बसतं हे करावं लागतं. ट्रिग्नॉमेट्रीला फक्त हे म्हणजे लिमिटमध्ये ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले एक्झाम्पल साठी ते एवढं सगळं करावं लागतं. सो लिमिट 1 - cos, इथे अँगल कोणता आहे, t. 1 - cos t अपॉन t² आणि साइन त्याचं काय होतं, तर cos. कुठला फॉर्म्युला आपण वापरला, तर हा फॉर्म्युला. आता जरा सिम्प्लिफाय झाल्यासारखं वाटतंय, पण अजूनही काय झालंय की साइनचं कन्वर्जन आपण कॉस मध्ये करून टाकलं. पण ते का केलं, कारण π/2 - t वगैरे असा अँगल नको होता आपल्याला, म्हणून सिंपल अँगल पाहिजे होता, म्हणून आपण कॉस टी मध्ये आणलं. पण कॉस टी मध्ये नुसतं आणून उपयोग नाही, कारण कॉस साठी फॉर्म्युला नाहीये, लिमिटचा फॉर्म्युला आहे साइन साठी. सो 1 - cos t याच्यासाठी कॉस चे काही फॉर्म्युले आपल्याला यूज करता येतात का बघा. आता आपल्याला 1 - cos t हे थोडंसं साइनच्या फॉर्म मध्ये आणायचं. मग कॉस आणि साइनचे एकत्र असे फॉर्म्युले. आता sin² x + cos² x = 1 हा तर इथे चालणार नाही, कारण इथे कुठे स्क्वेअर दिसत नाहीये. पण cos 2 θ फॉर्म्युला आठवत असेल, तो त्यातले 3-4 फॉर्म्युले आहेत, त्यातला साइनच्या रिलेटेड जो फॉर्म्युला आहे ना, तो फक्त आपण घेऊया आणि तो इथे यूज करूया. तर तो cos 2 θ चा घेऊया, म्हणजे आपल्याला इथे साइनच्या फॉर्म मध्ये आणता येईल. cos 2 θ त्यातला साइनचा फॉर्म्युला घेऊया. 1 - 2 sin² θ. म्हणजेच काय होणार आहे की हा cos 2 θ इकडे आणला आणि हा 2 इकडे आणला, तर काय होणार 2 sin² θ इकडे आणला, ते पॉझिटिव्ह होणार आणि इकडे 1 तसाच राहिला. cos 2 θ मायनस होऊन तिकडे cos 2 θ राहील. म्हणजे आता 1 - cos अँड सम अँगल असं दिसतंय. हा अँगल आहे कुठला तरी 2 θ, म्हणजे 1 - cos अँगल 1 - cos t. तर काय होतं, साइनच्या फॉर्म मध्ये 2 sin², हा अँगल 2 θ असेल तर हा अँगल काय होणार आहे, θ असणार आहे. याची साइनच्या फॉर्म मध्ये लिहायची आली तर 2 sin² आणि अँगल होणार ह्याच्या हाफ, म्हणजे t/2. तर तो फॉर्म्युला यूज करूया, म्हणजे मग आपल्याला साइनच्या फॉर्म मध्ये येईल. आता डिनॉमिनेटरला cos t राहिलं तरी चालेल ॲज t टेंडिंग टू 0, कारण t टेंडिंग टू 0 cos t ची डायरेक्ट व्हॅल्यू घातली तर किती येणार आहे, cos 0 इज 1. म्हणजे जेव्हा t व्हेरिएबल टेंडिंग टू 0 असतो तेव्हा डिनॉमिनेटरला cos x आलं तर काही प्रॉब्लेम नाहीये, कारण डायरेक्ट व्हॅल्यू घालू शकतो. cos 0 हे 1 आहे, त्यामुळे चालतं. त्यामुळे डिनॉमिनेटरला cos t राहिला तरी चालेल, त्याचं काही साइन करायची गरज नाही, वेगळं काही करायची गरज नाही, तो राहू दे तसाच. त्याची आपण डायरेक्ट नंतर व्हॅल्यू घालू. या हा t² प्रॉब्लेम करणार, कारण हा डिनॉमिनेटरला 0 करणार. पण त्याचं काय करायचं, ते इथे कुठेतरी तो न्यूमरेटरला ऍडजस्ट होईल. न्यूमरेटर आपण बदलणार आहोत, तो करणार आहोत आपण साइनच्या फॉर्म मध्ये. त्यासाठी हा फॉर्म्युला आपण यूज केला. हा फॉर्म्युला घ्यायचा 2 sin² θ = 1 - cos 2 θ. त्याच्यात आपण घेणार which is equal to limit t tending to 0 1 - cos t, म्हणजे आलं 2 sin². आता हा इथे 2 θ असेल तर इथे θ येणार आहे, इथे t असेल अँगल तर इथे t/2 येणार. अँगल इज t/2 अपॉन t² cos. आता म्हटलं तसं cos t चा काही प्रॉब्लेमच नाही, कारण cos 0 इज 1 आहे, त्यामुळे तो आपण सेपरेट त्याचं डायरेक्ट लिमिट घालणार. आता सगळ्याची लिमिट आपण वेगळी करूया. हा 2 कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर काढूया.
कॉस टीचं वेगळं लिमिट घेऊया आणि साइन स्क्वेअर टी बाय 2 अपॉन टी स्क्वेअर ह्याच्यात थोडी ऍडजस्टमेंट करून आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. सो विच इज इक्वल टू आपण 2 बाहेरच घेऊया इकडे 2 लिमिट टी टेंडिंग टू 0 1 अपॉन कॉस टी त्याला वेगळं काढूया कारण त्याचं लिमिट 1 येणार आहे इंटू लिमिट टी टेंडिंग टू 0 आता उरलेली टर्म सगळी साइन स्क्वेअर अँगल आहे टी बाय 2 अपॉन टी स्क्वेअर. आता आलंय साइन टी बाय 2 अपॉन टी आलंय पण अँगल कसा लागतो सेम लागतो म्हणजे इथे टी बाय 2 असेल तर इथे पण टी बाय 2 लागेल म्हणजे आपल्याला 2 इथे ऍडजस्ट करावा लागणार आहे. आता हे काय आहे की याचा आणि याचा सगळ्याचा स्क्वेअर आहे ना त्यामुळे एकत्र आपण ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकतो. सो दिस इज ब्रॅकेट स्क्वेअर. आता टी बाय 2 तर इथे पण टी बाय 2 मग हा टी बाय 2 ऍडजस्ट करायचा असेल इथे बाय 2 तर इथे पण आपल्याला 2 आणावा लागेल. मग इथला 2 आहे तो ह्या ब्रॅकेटच्या बाहेर येताना ह्याचा स्क्वेअर होऊन बाहेर येणार ना आलं लक्षात ना. इथे 2 आहे पण इकडे 4 ऍडजस्ट केले हरकत कारण स्क्वेअर केले ना ब्रॅकेटमध्ये 2 ऍडजस्ट केलं म्हणजे 2 चा स्क्वेअर ऍडजस्ट केलेला आहे. सो इथे 2 आहे म्हणजे इथे पण मल्टिप्लिकेशन मध्ये 2 आणावा लागेल तो बाहेर येताना 4 होईल. सो तुम्ही नेक्स्ट स्टेपला लिहिलं तरी चालेल मी इथेच केलंय लक्षात आलं असेल तुमच्या की इथे टी बाय 2 फक्त आपल्याला ऍडजस्ट करायचं ते करण्यासाठी इथे कॉमन ब्रॅकेट स्क्वेअर घेतला इथे टी बाय 2 केलं म्हणून इथे 2 ने मल्टिप्लाय केलं ते सगळं ठीक आहे पण हा 2 आता आपल्याला बाहेर आणायचा आहे तर 2 चा स्क्वेअर होऊन येतो 4 होऊन. सो 2 इंटू याचं लिमिट काय येणार आहे तर 1 अपॉन कॉस 0 1 अपॉन कॉस 0 1 आहे त्यामुळे ते 1 होऊन जाईल इंटू लिमिट. आता ह्याच्यात काय काय बाहेर येईल बघूया हा 2 आहे ना तो बाहेर येणार आहे 1/4 येईल 1/4 लिमिट टी टेंडिंग टू 0 साइन टी बाय 2 अपॉन टी बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता सगळं ऍडजस्ट झालं. आता साइनचा अँगल टी बाय 2 डिनॉमिनेटर मध्ये टी बाय 2 हा एक्स्ट्रा 2 आणलेला तो स्क्वेअर होऊन 4 बाहेर आणला कॉन्स्टंट आहे म्हणून त्याला लिमिटच्याच बाहेर आणलं. आता या सगळ्याचं काय असतं लिमिट सगळ्याचं लिमिट असतं 1 त्यामुळे ते 1 झालं याचंही 1 झालं म्हणजे उरलं काय फायनली. सो 2 इंटू हे 1 इंटू 1/4 इंटू हे 1 सो 2 म्हणजे आपण भाग केला म्हणजे झालं ते फायनली 1/2. सो फायनल आन्सर इज 1/2. तर अशा पद्धतीने जेव्हा ट्रिग्नॉमेट्रिक एक्सप्रेशन येतात आणि त्यांचं लिमिट काढायचं असतं तेव्हा जे लिमिटिंग आहे ते कोणत्या ह्याच्यासाठी आहे ते बघायचं म्हणजे लिमिट एक्सटेंडिंग टू काय येते बघायचं. एक्सटेंडिंग टू 0 असेल तर सोपं जाईल फक्त आतल्या ॲडजस्टमेंट केल्यात की झालं. एक्सटेंडिंग टू π/2 π/3 π/6 वगैरे असेल तर तुम्हाला शक्यतो सबस्टिट्यूशनच करावी लागते तरच मग पुढचे हे असे काही हे असे डायरेक्ट फॉर्म्युले वगैरे असं सगळं यूज करता येतं. एकदा ते एक्सटेंडिंग म्हणजे वेगळ्या व्हेरिएबल टेंडिंग टू 0 झालं की डिनॉमिनेटरमध्ये कॉस असेल तर घाबरायचं काही कारण नाही. कॉस 0 हे 1 आहे त्यामुळे तो काही प्रॉब्लेम येणार नाही. पण बाकी काही एक्सप्रेशन असतील तर ती साईन किंवा टॅन ह्याच्यात आपल्याला आधी घ्यावी लागतील कारण साईन किंवा टॅनसाठी आपल्याकडे फॉर्म्युले आहेत ट्रिग्नॉमेट्रीचे सो ते आपण घ्यायचे. आणि अशा पद्धतीने तुम्ही सबस्टिट्यूशनचे एक्झाम्पल्स पण सॉल्व्ह करू शकता. धन्यवाद.